मराठी हॉटस्पॉट। हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का। तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। याला शार्प द्यायचं, शार्प एकदम शार्प। कागा के विलवाना केलो दिनांचा 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 काय तुझी हिना शक्ती झाली से दिसे काय तुझी हिना शक्ती झाली से दिसे लाज वाटे मना तुझा मन वेदाचा लाज वाटे मना तुझा मन वेदाचा तुझी वाटे मना
क्या बात है
काय तुझी हीन शक्ती झालीशी दिसे, लाज वाटे मना किंवा लाज येते मना, तुझा मनविता दास गोडी नाही रस बोलिली सारखी, लाजविली मागे संतांची उत्तरे, कळो येते खरे तुझे कावरोनी, लाज वाटे मना तुझा मनविता दास गोडी नाही रस बोलिली सारखी, तुका मने माझी कोणी वधविली वाणी, प्रसादा वाचुनी तुमची आ विठ्ठला, हरी लाज वाटे मना तुझा मनविता दास गोडी नाही रस बोलिली सारखी, विठ्ठल विठ्ठला 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 समचरण सरोजम सांद्रनीलांबुदा भंजगणहित पाणी मण्डनं मण्डनानां, तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, यौन्त प्रविश्य मम वाचिं मां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना, आन्याौष्ठ्यहस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्, आता मज साह्य येथे करावे देवा, करावे देवा, तुझी तुझी देवा
बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजमानरूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरदुंद समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलय सरस्वती नमोस्तुते आता वैवाशित पावनाति भासते पंचरणा समानतया श्रोत्याचे आचरणी जाना साष्टांग नमन करीत असो आता अभिनवाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मी आजांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नमामि सद्गुरुं शांतं सचिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंद ईशमानंदवल्लभं ज्यांचे गावी केला वास त्याची नसावे उदास, त्याची नसावे उदास, हा ज्यांचे गावी केला वास त्याची नसावे उदास, त्याची नसावे उदास. त्याशी नसावे उदास, कागा के विलवाना केलो दिनाचा दीन, काय तुझी हीन शक्ती झालीशी दिशे, लाज वाटे मनात तुझा मनविता दास, गोडी नाही रस बोलिल्या सारखी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त शिवी करता उपस्थित केलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूपाधिकार संपन्न वैदिक सिद्धांत शोधक शकल साधक जनबोधक पंढरीपद साधक संसारगती रोधक जगद्गुरु तुकोबराय यांचा काकड्या या प्रसंगातील अभंग असून काही कारणानुसार देवाशी भांडण करणार आहे. विठ्ठला सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या पवित्र आणि पुण्यशील अशा या सारठा गावामध्ये चालत असलेला भव्य दिव्य देखण्या स्वरूपाचा नयनरम्य कार्यक्रम दृष्टीचं पारणं फिटल आणि या कार्यक्रमातली ही 6व्या दिवसाची सेवा माझ्यावर नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व आणि कालच महाराजांचा ॲक्सिडेंट झाला. हरिभक्तीपरायण उभ्या महाराष्ट्रात ज्यांचं नाव आहे कीर्तनाच्या माध्यमातून जनार्दनजी महाराज भोसले आमचे परमश्री आहेत. पण काय दैवयोगाने त्यांचा काल ॲक्सिडेंट झालाय. बाबाला तरी नको म्हणत होते बाबा, पण मीच आग्रह केला, म्हणलं चला महाराज तुमच्यामुळे मी इथपर्यंत आलो, आता माझ्यामुळे तुम्ही इथपर्यंत चला. विठ्ठला भगवंताने त्यांना सुद्धा त्यातून तारले. यंदाच्या सालात काय मागं लागले कोण सरे महाराज लोकांचीच अशी इतके जणांचे जरी झाले तरी कोणी मेले नाही. विठ्ठला एक मोठी देवाची अनुकंपाच आहे आणि या सप्ताहाला अत्यंत सौंदर्य लाभलेलं आहे. कारण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नामांकित म्हणून नाव प्रसिद्ध आहे असे संपूर्ण कलाकार मंडळी उपस्थित आहेत. उभ्या महाराष्ट्रांना ज्यांचं गायनाच्या माध्यमातून नाव माहीत आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संगीत विशारद संगीत अलंकार आपल्या भागातील अत्यंत सज्जनत्व माणूस हरिभक्तीपरायण कृष्णा गुरुजी महाराज सुद्धा झाले, त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. आणि आमचे परमस्नेही ज्येष्ठ गुरुबंधू म्हटलं तरी काय हरकत नाही, ज्येष्ठ अधिक श्रेष्ठ भगवान महाराज गाडीकर सुद्धा उपस्थित आहेत. माझ्यासोबत आलेले आमचे युवा कीर्तनकार दिगंबरजी महाराज नखाते आहेत. माझ्यासोबत आलेले उभ्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संगीत विशारद भागवताचार्य युवा कीर्तनकार सचिनजी महाराज ढोले सुद्धा उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संगीत विशारद संगीत अलंकार माझ्यावर नितांत प्रेम करणं, अत्यंत गोड स्वभाव आणि कोणाचं कीर्तन असलं तरी मोकळ्या मनाने प्रमाण म्हणण्याचा अधिकार आमचे हरिभक्तीपरायण रामदास महाराज देशमुख.
अत्यंत हरिपाठ वगैरे सुंदर रंगवतात आणि आपल्याच गावाचं वैभव भागवताचार्य उद्धवजी महाराज कोरडे सुद्धा उपस्थित आहेत माझ्यासोबत आणि आपल्याच गावाचं वैभव आमचे हरिभक्तीपरायण बाळू महाराज सुद्धा उपस्थित आहेत माझ्यासोबत आमचे दावलवाडीचे बळीराम महाराज सुद्धा उपस्थित आहेत साऊंड सर्व्हिस सुद्धा अत्यंत सुंदर आहे आणि उभ्या महाराष्ट्रात ज्यांचं मृदंगाच्या बाबतीत नाव आहे आनंद वाटला बरं का बाबा बघून तुम्हाला अभिमन्यू महाराज पठाडे सुद्धा उपस्थित आहेत हां बरोबर का पठाडे आणि हरिभक्तीपरायण आमचे संगीत विशारद संगीत अलंकार विष्णू महाराज भोसरे सुद्धा उपस्थित आहेत हरिभक्तीपरायण महाराजांचं नाव नवनाथ महाराज सुद्धा आहेत हरिभक्तीपरायण दादा हरी महाराज सुद्धा उपस्थित आहेत आणि तुम्ही बसलेले सगळं संत मान्य देव मान्य श्रोते आणि माझ्यासाठी आवर्जून कीर्तन रेकॉर्डिंग करण्यासाठी युट्यूबला टाकण्यासाठी आलेले आमचे हरिभक्तीपरायण अरविंद दादा शिंदे आहे की नाही बरोबर का आणि आमचे सुमित भैया आजचं कीर्तन हे युट्यूबला जाणार आहे त्याच्यामुळे तुमचे बी चेहरे जरा प्रसन्न राहू द्या विठाला नाही शेजारीच कंस पाखरं खायचे विठाला अभंग काकड्यातलं आहे आणि या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज देवाला भांडायला लागले आता प्रश्न असा निर्माण होतोय भक्त म्हणले की देवावर जायचं नितांत प्रेम जडलेलं आहे त्याला काय म्हणते काय म्हणते भक्त म्हणते ज्याचं नितांत प्रेम देवावर आहे तुकाराम महाराज म्हणले त्याला तर वैष्णव म्हणते वैष्णवत्व जया आणि अवघी देवावरी माया बघा भक्ताचं देवावर किती प्रेम असते पतंग नावाचा किडा आहे महाराज माहिती का तुम्हाला पतंग त्याचं दिव्यावर इतकं प्रेम आहे त्या दिव्याकडे जाताना माझं मरण येईल हे सुद्धा पतंगाला कळत नाही कोणाला कोणाला असे बरेच पतंग आहेत विठाला ज्ञानोबराय म्हणले बरं का पतंगा दिपी आलिंगन येत त्याशी अचूक मरण देवी विषयाचरण आत्मना मग बघा जितकं पतंगाचं प्रेम दिव्यावर आहे भ्रमराचं प्रेम मकरंदावर आहे हरणाचं प्रेम बीन नावाच्या वाद्यावर आहे भ्रमराचं प्रेम किती मकरंदावर आहे भ्रमर कळत का काय हुंगा भ्रमराचं किती प्रेम तुम्हाला सांगतो मकरंदावर आहे त्याची जर ज्ञानोबाराय म्हणले ताकद पाहिली जनार्दन महाराज भ्रमर भेदी कोडे भल तैसे काष्ट काष्ट कोरडे परी कळिके माझी सापडे कोवळी विठाला ज्ञानोबाराय म्हणले त्या भ्रमराची ताकद पाहिली तर लाकूड कोरून त्याचं पीठ करण्याची ताकद कोणाची भ्रमरात पण तेच भ्रमर गुंतलं ना कशात भ्रमर गुंतल सुमन
आणि भ्रमर गुंतले. मग पतंगाचं जितकं प्रेम दिव्यावर, भ्रमराचं जितकं प्रेम मकरंदावर, हरणाचं जितकं प्रेम कशावर, बिन नावाचं वाद्य आहे मार. हे हरणाला पकडणारे जे पारधी लोक असतात ना, ते बिन नावाचं वाद्य वाजवतात. आणि वाद्यामध्ये इतकी ताकद आहे गुरुजी, एकदा जर का त्या माणसाला नाद असावा या वाद्याचा, ते नाद जर का ऐकू आला ना, घरी माणूस थांबतो का? पण त्याला नाद पाहिजे. आपल्याला लय नाद दुसरीच नाद आपल्याला. ज्याला इकडं नाद नाही ना, इकडे किती बी आडू आडू कीर्तन केलं तरी त्या जातीला कवाच पास पडणार नाही. आता मी आडू आडू जरी कीर्तन सांगितलं ना, तुम्ही त्याला उद्या म्हणायचं रातचं महाराज लईचा आडच होता रे, किंवा म्हणून खाल्ल्याला जिरीन कुठं. या असे उलट्या खोपडीचे लोक. पण त्या हरणाला इतकं बिन नावाच्या वाद्याचं प्रेम आहे. हरणाला पकडल्याच्या नंतर ते हरिण त्या पारध्याला काय म्हणते, क्या देखत है पारधी, बुरा लगा है बुरा लगा है बुरा लगा है क्या देखत है पारधी, बुरा लगा है बुरा थोडे पैसे चाळाचे पण सीन येणार नाही. तर उगच काही माणसं अशी येते तर ते साथ नाहीत कधी साडीसाठी करते. कंपनीचा माल त्याप्रमाणे क्या देखत है पारधी, क्या बात है, बुरा लगा है हाव हा. जब तक कंठ में प्राण है तब तक बिन बजाओ. क्या बात है. जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत वाद्य वाजवा. दुसरे त्याला असा श्लोक आहे, शृंग बेच कर धन करो, मांस भून कर खाओ, पर इस चमड़ी पे आसन पर बैठे एक बार बीन बजाओ. विठाला आपल्याला काय पाहिजे, जितकं पतंगाचं प्रेम दिव्यावर आहे, मकरंदाचं प्रेम भ्रमराचं प्रेम मकरंदावर आहे, हरणाचं प्रेम वाद्यावर आहे, तर माश्याचं प्रेम पाण्यावर. कसं पाण्यावर आहे, उंदीर पाण्या वाचून 3 महिने राहतो. किती महिने, 3 महिने. उंदराला कोरडी हल्ली तरी काय होत नाही. उंदीर पाण्या वाचून 3 महिने राहतो, उंट पाण्या वाचून 6 महिने राहतो, घोरपड पाण्या वाचून 12 महिने राहती, आणि मासा पाण्या वाचून 6.25 महिने राहतो. राहतो का. माशाचं पाण्याशी इतकं अनन्य जीवन आहे. तुम्ही बघा, जे माणसं मासे खातेत का, इथले सोडून हो, मंडपातले धरून म्हणालो मी. हे तुम्हाला जर ऐकायला कटू लागल, पण बघा त्याचा अनुभव. जे माणसं मासे खातेत का, त्याला रात्रीतून 3दा पाणी प्यायला लागते.
खोटं नाही बोलू, तुमच्या साऱ्या गावाची शपथ घेऊन सांगतो. जे माणसं जास्त मासे खाते त्याला रात्रीतून 3दा पाणी लागतं. इतकंच नाही, ज्या भगुण्यात मासे शिजलेत का त्याला धुवायला सुद्धा जास्त पाणी लागत. का लागत असेल? कारण माशाचं पाण्याशी असणारं जीवन कसं आहे, आनंदी जीवन वेगळी माधुरी जीवना 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 वेगळी तैसा तो का. इतकं जर भगवंतावर भक्ताचं प्रेम आहे तर मग प्रेमात भांडण असतं का नसतं? पाया पडू का तुमचे? प्रेमात भांडण असतं का नसतं? असतं. प्रेमाच्या जोड्या बघा, भावा भावाची प्रेमाची जोडी, बहिणी बहिणीची प्रेमाची जोडी, आणि नवरा बायकोची प्रेमाची जोडी ना. मग नवरा बायकोचे भांडणं होतेत का नाही? बरं मोकळं बोला, बरं घालीन लोटांगण मोकळं पटांगण. आपल्या बायका आपल्याला बोलत नाही इतकं आपण लोकांना सांगत नाही. बोलत आहेत का? लय लय बोलत आहेत महाराज. बायका का सोयीनं बोलत आहेत का? द्यायची लग्न झाले त्याला आम्ही ताजू पिपळा खाल्ले मुजी लय बाया बोलत आहे महाराज. एक बाई नवऱ्याला म्हणली मी काय काय सांभाळू, ढोरं सांभाळू का, आखाडा सांभाळू का, तुमचे मायबाप सांभाळू का, तुमची लेकरं सांभाळू. तेव्हा मला तो ह्या पाया पडतो, बाबा तू काहीच सांभाळू नको, फक्त तू तोंड सांभाळ. लई बोलत आहे महाराज. लग्न करणं काय इतकं सोपी गोष्ट वाटली का तुम्हाला? बायको करणं इतकं सोपं नाही. बायको करायची अक्कल आल्याशिवाय सावधानच म्हणून घ्यायचं नाही. विठाला प्रेमात भांडण असतच, आणि भांडण झाल्याशिवाय कळतच नाही आपल्यावर लोकांचं किती प्रेम आहे. भांडण व्हायलाच पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणले चला संत मांदियाळी, तुकोबाराय म्हणले चला, नामदेवराय म्हणले चला, नाथ महाराज म्हणले अरे चला देवाला भांडू. चला चला संत जन करू देवाशी भांडण, करू देवाशी सगळ्या संतांची भांडणे कर. ज्ञानोबाराय सुद्धा देवाला भांडलेली, नामदेवराय सुद्धा देवाला भांडलेली, कबीरदास महाराज सुद्धा देवाला भांडलेली, आमच्या जनाबाई सुद्धा देवाला भांडलेली. तुझी
माईक मिळत नाही बरं का आम्हाला मार. हो परवा दिवशी एक जण चाल म्हणायला आलो. चाल म्हणता म्हणता तोंड वाशिलं, तोंडच मिटान. तेवढ्या चिमणी आत गेली ना अंडी देऊन बाहेर आली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जनाबाईचं भांडण आहे पण अधिकाराची भाषा आहे. आता बायाची भांडणं जरा अलगच असते. भांडण लागली की माणसं जास्त शेत येतील का बाया? टोपीवाले जास्त शिकून देतात. माणसाच्या शे असे ठोकर असतात पण बाया अशा शेत येतात ना कळू तर देत नाहीत पण तिला शिकत. उग दोन बायाचे भांडणं असावं सकाळी रामपाऱ्यात त्या दोघी उठावून दोघी करबी शेळ्या असावं. ही तर तिला जर शी द्यायची असेल तर ती शेळीवर घालून येते अगं स्थिर इथंच गारकी आणि ती शेळी शेतीत पण कळू देत नाही. फक्त त्या दोघीलाच कळत हे काय झालं. विठ्ठल जनाबाईचं भांडण आहे, फक्त अधिकाराचं भांडण आहे. हे भांडण फक्त जनाबाई देवाला बोलू शकते. आपण जर देवाला बोललोत ना देव ऐकायलाच रिकामा नाही. विठ्ठल जनाबाई भांडल्या. आमचे ज्ञानोबरावी देवाला भांडले पण ज्ञानोबराचं भांडण जरा सीमित आहे. कारण मोठ्या माणसाचे भांडण बोलण्याची भाषा त्याची वेगळी असते. आपले भांडण म्हणजे माग असलेली गुंडगिरी. ज्याच्याजवळ काहीच नाही त्याच्या संग आपले माणसं भांडतील. ज्याची मागून चेटी उसवली ते पुढच्याला म्हणताय फाडून टाकीन फाडून टाकीन आणि तू फाटलेली कोण शिवी. अशा पंचवीस म्हणजे माग असलेली गुंडगिरी झाली. भांडण कोणाशी करावं आपलं त्याचं समान मत असलं पाहिजे. आपली त्याची प्रॉपर्टी तरी समान असली पाहिजे. कोणाशी भांडू नये माणसाने. काय माणसं उग उसाचा पैसा जास्त झाला म्हणून गरीबावर डेरिंग टाकते आणि यायला लय परत फेडे मारा. शेराला 125 रुपये तरी भेटतच असतो. कधीच गरीबाचं भांडायचं नाही आणि कधीच गरीबाचा तळतळाचा पैसा खायचा नाही. ज्यानी लय गरीबाचा तळतळाटाचा पैसा खाल्ला कणू कणू हागत येत कणू कणू सोपं नाही. खातानी बरं वाटन पण जेव्हा फेडीन ना तेव्हा कळन. यम जेव्हा पिंढऱ्या लाल करीन तेव्हा कळन अरे रे उगच खाल्लं. विठ्ठला मोठ्याशी भांडण करा ना मोठ्याशी करा ना भांडण. होय पेटी मास्तर रावणाने भांडण केलं पण कोणाचं केलं. हा आणि हाय का उपमा दोघाचे उपमा भांडणाला उपमा द्यायला हाय उपमा. आमचे ज्ञानोबरा देवाला भांडले पण ज्ञानोबराला लईच जर राग आला लई झालं तर मूर्ख शब्द निघतो. त्याच्या पलीकडे ज्ञानोबराय कधीच बोलणार नाही. हा खमंग फोडणी ऐकायची असेल तर तू गोबरायकडे यायचं. ज्ञानोबराय देवाला भांडायला लागले. ज्ञानोबराय म्हणते देवा आता तुला कोणाचा धाक राहिलेला नाही. आवडे ते करीशी देवा कोण करील तुझा हेवा रे देवा. तुझ्या मनाला वाटन तू तसं वागायला लागला. आता तुला कोणाचा धाक नाही राहिला. किती सोपं भांडणे याच्यात काही बोलणं नाही. आता नामदेवराय भांडायला लागले. नामदेवराय देवाला म्हणतात देवा तू पतित पावन आहे असं मी नाम ऐकून तुझ्या दारामध्ये आलेलो आहे. पतित पावन पतित पावन नाम पतित
पतित पावन नाम ऐकून आलोस तुझ्या द्वारा, पण पतित पावन न होशी म्हणून जातो माघारा. देवा तुझ्या दारात जी अपेक्षा घेऊन आलतो ती अपेक्षा तू पूर्ण करीत नाही, म्हणून तुझ्या दारातून वापस चाललो. नामदेवराय जरा धोरणात भांडले, पण कबीरदास महाराज ज्यावेळेस देवाला भांडायला लागले ना, थोडीशी भाई अशी मागे गेली, देवा हो द्यायचं का? अरे खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, 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 होगी तेरी मेरी, कबीरदास महाराज देवाला भांडायले, खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी. देवाला भांड, देवा लेकरू द्यायचं असेल तर चांगलं दे, बेटा देना तो अच्छा देना. लेकरू असावं माणसाला एकच असावं, पण चांगला असावं. पाहुणे आल्यास पाहुण्याच्या बुटात पाणी ओतणार नसावं. काही काही लेकरू इतके पुढे गेले महाराज. परवा दिवशी मला चांगल्या लेकरांनी फसिलो, चांगल्या मला म्हणलं महाराज चला ना आपल्या घरी ताक प्यायला. काय प्यायला? आता मी घरी गेलो महाराज मोकळे म्हणून एक तांब्या ताक पिलो. म्हणलं बाया तुझ्या घरचं ताक लई चांगलं लागायला, आणखीन एक तांब्या आण. 2 तांबे ताक पिलो सचिन महाराज. असं ताक होतं देणार धंदा त्या. आता 2 तांबे ताक पिलो, त्याला जाता जाता म्हणलं बाळ्या तुझ्या घरचं 2 तांबे ताक मी पिलो, तो मम्मी तुला काही म्हणणार नाही का? ते मला महाराज कशाला काय म्हणीन, त्याच्यात उंदीर मेला. लय पुढे गेलेली असा राग आला, जसा तांब्या धरला तसा फोडला. तांब्या फोडा किती पोरग म्हणतं मम्मी महाराजने आपला संडास न्यायचा, तांबे बी लय लेकर. त्याच्यामुळे मी नेहमी सांगत असतो 3 माणसाच्या कवा नादी लागायचे नाही. एक लहान लेकरू, एक म्हातारा माणूस आणि एक येड माणूस, यायच्या कवात नादी लागायचे. म्हाताऱ्याच्या एक कवा नादी लागायचे बरं का महाराज. त्याला होत काही नाही पण दम निघत नाही. आता आपण किती जरी सांगितलं ते चांदोडकडे एकदा कीर्तनला गेलो आणि तिकडे एक म्हातारं प्रमाण दिलं. म्हणलं बाबा परपान जरा सोयीनं म्हणा. मी म्हणायचो शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ती. ते मागचं म्हातारं म्हणत होतं शिव भोळा चक्रवर्ती त्याची माय मही चुलती. बरं याला सांगून कळत नाही, काय सांगावं. विठ्ठला माणसं काय काय खोड करायचं. त्या बारामतीकडे आता कीर्तनाला चालू होतं, फुल एसटी भरली, 4ची एसटी होती. आता म्हणलं आपल्याला काय जागा कोणी देत नाही, हळूच कुणी एका शेटावर रुमाल टाकला. म्हणलं आपली जागा आता फिक्स झाली. पण माझ्या आधी तिथं फेट्यावर माथाला जाऊन बसलो. म्हणलं बाबा जागा माझ्यावाली हो. ते मला म्हणते येटगळ काय? म्हणलं येटगळचं काय संबंध, जागा माझ्यावर. ते म्हणजे कशाहून म्हणायला जागा तू ये? म्हणलं माझा रुमाल आहे तिथं. ते मला म्हणतं येटगळात तू हा तरी निसता रुमाली, सकाळपासून मोह धोतर एसटीवर वाळते. त्याच्यामुळे ह्या लोकांच्या कवात नादी लागेल. विठाला विठाला कबीरदास महाराज देवाला भांडायले, देवा बेटा देना तो अच्छा देना, भोजन देना तो अच्छा देना, म्हणून भांडणे. नसलं द्यायचं ना, खबर लेना मेरी नाही तो होगी तेरी मेरी. ज्ञानोबारायचं भांडण बघितलं, नामदेवरायचं भांडण बघितलं, कबीरदास महाराजांचं भांडण बघितलं, जनाबाईचं भांडण महाराजांनी एका प्रमाणात सांगितलं. आणि आज जगद्गुरु तुकोबाराय देवाला भांडायले, पण इतके शब्द किविलवाने वापरायले आणि अभंग तासाचे. तुकोबाराय देवाला म्हणतात देवा सांगतो आमच्या जीवनात अशी अवस्था निर्माण का केली.
काका केविलवाना तुकोबाराम महाराज देवाला भांडायला लागले, देवा आमच्या जीवनात तू अशी अवस्था निर्माण काय केली? देव म्हणले कशी? तुकोबाराम म्हणतात कागा केविलवाना केलो. केविलवाना शब्दाचा अर्थ काय? तर हा अभंग समजेल. आणि हा अभंग सगळ्या काकड्या भोवती फिरणार आहे. एकाच भोपाळी भोवती, सगळ्या भोपाळी भोवती हा भोपाळी फिरणार अभंग. बघा तुकाराम महाराज देवाला म्हणते, देवा केविलवाना मला का बनवलं? केविलवाना शब्दाचा अर्थ काय? कोल माहिती तुम्हाला? कोल कोल सगळ्यात लबाड प्राणी म्हणजे कोण? कोल्याला भूक लागली म्हणून इकडं तिकडं बघितलं, काही दिसलं नाही. सहज त्याची नजर एका द्राक्षाच्या झाडाकडे गेली आणि कोल्याला वाटलं आता द्राक्षाचा आस्वाद आपण घ्यावा. हळूहळू 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 त्या द्राक्षाच्या झाडापर्यंत कोल गेलो, पण उडी हाणून बघितलं तोंड काय त्या द्राक्षाच्या झाडाला पुरत नाही. अनेक प्रयत्न केले पण फळ काय मिळालं. बऱ्याच माणसाचे लय प्रयत्न चालू आहेत बरं का, पण काहीच सापडा नाही. पण प्रारब्धात असल्याशिवाय मिळतच नाही. इतके कोल्याने प्रयत्न केले पण कोल्याला शेवटला कळलं आपल्याला काय तिथं तोंड पुरत नाही आणि आपण उडी हाणून काय फायदा. मग कोलं ज्यावेळेस त्या द्राक्षापासून माघारी येत आहे का, माघारी येताना त्याचा चेहरा पाहायचा आणि त्याला जेहारी घालायचा. कसा चेहरा असतो त्याचा? केविलवाना. आणखी सांगतो, पूर्वीच्या यात्रा भरत होत्या महाराजा, वनाच्या ठिकाणी भरायच्या. अशा खूप जंगल मग दाट झाडं राहायची. आज बी आमच्या तिकडे यात्रा भरती. अशा ठिकाणी एखाद्या आई संग छोट लेकरू गेलं यात्रेमध्ये आणि न जाऊन त्या लेकराची आईची ताटाटूट झाली. सारखं लेकरू आई आई करून त्या आईचं धावा करायला लागलं. जोपर्यंत त्या लेकराला आई भेटत नाही तोपर्यंत त्या लेकराचा चेहरा कसा असतो? दुसऱ्या बाया किती येऊन जरी त्या लेकराला म्हणल्या आम्ही तुझी आई आहेत, पण ते लेकरू शांत होत नाही. लेकरू जर तुम्हाला सांगतो किती येड्यावणी करू द्या, हाका कोणाला मारावं लागती? का ब्रह्मचारी का दुसरे? लेकरांनी किती जरी येड्यावणी करलं, हाक कोणाला मारावं लागती? आईला. कारण आईचं त्या लेकराचं अनन्य प्रेम आहे. बाकी लोक प्रेम करतील पण त्याचं प्रेमात लय स्वार्थ आहे महाराज. पण आईचं अंतकरण ते आलं की
वयाची जाती. बघा तुम्ही, दिन भर काम करने के बाद आदमी जब घर लौटता है, दिन भर काम करने के बाद आदमी जब घर लौटता है तो बेटा पूछता है क्या लाया, बाप पूछता है कितना कमाया, औरत पूछती है कितना बचाया, लेकिन सिर्फ माँ ही पूछती है बेटा आज कुछ खाया, आज कुछ. याला म्हणून महाराज काय गोटे खायचं खायचा अभंग नाही लिहिले. आई शिकवल्याची जाती. आईचं प्रेम लेकर आनंद आहे. बरं बाप प्रेम करीत नाही का? नाही बरं, बाप प्रेम करीत नाही का? तुला आवडतो कोण जास्त? लय हुशार आहे. खरं सांग बरं, मग शपथ घेऊन सांग बरं, दोघं आवडतात का आई जास्त आवडती? आता का त्याला माहिती लवकर सांगत महाराज आपल्याला बोलत नाही, आईच जास्त आवडती का? लेकराला लहानपणी शेंबूड येणं साहजिक आहे का नाही? येणार कोणतं लेकरू असू द्या. काय कायच लई अवघड आहे. जाऊ द्या. हे परवा दिवशी काही कीर्तनला होतो महाराज, आता गुळ ठेवायला कोण नाही म्हणून एक लहान लेकरू गुळ ठेवायला आले. आता गुळ ठेवायचं मला 2 तास मारा, पोरगा असं पिवळं धरीत होत, पण ते गुळ ठेवायचं गुळ पिवळा लेकरू पिवळं, पण मला 2 तास गुळ खरटत लागायचं. म्हणलं भानगड काय असं? मग मला कळलं ते पोरग रव नाकात बोट घालायचं गुळाला. असं नाक असतो लहानपणीचं काय लय काय अंगठा तोंडात घालायची सवय असते, काय नाकात बोट घालायची सवय असते. लहानपणी लेकराला जर शेंबूड आला आणि त्या ठिकाणी बाप जरी उभा असला, माय जरी उभी असली, दोघं बी शेंबूड पुसणार का नाही? लेकराचा बाप बी लेकराचा शेंबूड पुशिणार, आणि नाही पुसला तर लोक त्याला पुसतील. तुमचंही नाही, बाप सुद्धा लेकराचा शेंबूड पुसतो आणि आई सुद्धा पुसते. पण बाप खाली येतोपर्यंत लेकराचा शेंबूड पुसतो, नंतर काढायला घेतो. आई आधी लेकराला काढायला घेते आणि नंतर शेंबूड पुसते. म्हणून म्हणजे आई गरज तर दोघाची बी हो. कुंभार माहिती तुम्हाला? कुंभार त्याचं काम काय? चपला शिवून. सांग पाटला काय करतो? उपट पहाट पीर घेऊन पिठाला त्याचं तरी काय चुकी? एका एकी विचारलं ते मरण नाही. पण कुंभाराचं काम हे मडकं बनवणं. मडकं बनवित असताना कुंभाराला किती हात असतील? 2. एका हाताचं काम हे का 2 हाताचं? दोन्ही हाताचं. एक हात दिसतो का नसतो? कत नाही, एक हात दिसतो का नसतो? मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. विठ्ठल